नमस्कार मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेमध्ये मोठी अपडेट आलेली आहे मित्रांनो। फॉर्म एडिट आणि दुरुस्तीचं ऑप्शन आलेलं आहे। सर्वात महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे। तुमचा फॉर्म चुकला असेल तर तुम्हाला कशा प्रकारे दुरुस्त करायचा आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। कारण फॉर्म सुरू झाल्यापासून खूप जणांनी फॉर्म भरायलाच सुरुवात केलेली आहे। त्याच्यामध्ये काही चुका झाल्या असतील, काही कागदपत्र तुमचे अपलोड करताना चुकले असतील किंवा माहिती भरताना चुकले असेल तर तो आता एडिट आणि दुरुस्त करता येणार आहे। काही जणांच्या जन्मतारखा टाकताना चुकल्या असतील, नावं, गाव, ग्रामपंचायत, नगरपंचायत, महानगरपालिका हे जर टाकताना तुमचं चुकलं असेल तर ते दुरुस्त कसं करायचं, आता याच्यासाठी दुरुस्तीचा ऑप्शन आलेला आहे। खूप जणांच्या माध्यमातून विचारणा करायची होती की जर फॉर्म चुकला असेल तर एडिट किंवा दुरुस्त कसा करायचा, तर आता त्याचं ऑप्शन लाईव्ह झालेलं आहे आणि ते तुम्हाला कशा प्रकारे एडिट आणि दुरुस्त करता येणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोरवर यायचं आहे आणि नारी शक्ती दूत हे ॲप तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे आणि अपडेट केल्याच्या नंतरच तुम्हाला ते ओपन करता येणार आहे। बघा, नारी शक्ती दूत हे ॲप अपडेट करून घ्या, नंतरच तुम्हाला ते तुमचं जे एडिटचं ऑप्शन आहे ते ऑप्शन तुम्हाला तिथे बघायला मिळणार आहे। लक्षात ठेवा, अपडेट केल्याशिवाय तुम्हाला एडिटचं ऑप्शन हे देण्यात येणार नाही किंवा तुम्ही तुमचा फॉर्म एडिट करू शकणार नाहीत। कारण नारी शक्ती दूत ॲपमध्ये रोजच्या रोज काही अपडेट होत आहेत आणि रोजच त्याचा हे लुक, त्याचं ऑप्शन बदलण्यात येत आहेत। नारी शक्ती दूत ॲप ओपन करून घ्या। ओपन करून घेतल्याच्यानंतर तुम्ही ते बघू शकता। तुम्हाला तुमचं ॲप यापूर्वी केलेल्या अर्जावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। नंतर तुम्ही केलेले अर्ज इथे बघायला मिळतील आणि ते अर्ज तुम्हाला बघते वेळेस तिथे तुम्हाला तुमचं एडिटचं ऑप्शन हे देण्यात येणार आहे। त्या अर्जावर क्लिक करून घ्यायचं आहे। बघू शकता SMS व्हेरिफिकेशन डन आणि एडिट या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करू शकता। एडिट या ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर लक्षात ठेवा, एक अर्ज तुम्ही फक्त एकाच वेळेस याच्यामध्ये माहिती बदल करू शकता, दुसऱ्या वेळेस तुम्हाला करता येणार नाही। त्याच्यामुळं तुमचा फॉर्म एडिट करायच्या पहिले लक्षपूर्वक तुम्ही एडिट करून घ्या। भेटूयात पुढील अपडेट।